पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल शेवडी न्हावाशेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन केलं आणि त्यावरून उद्धव ठाकरेंनी मग सरकारला प्रश्न विचारलाय। अटल सेतूवर अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो कुठे होता असं उद्धव ठाकरे म्हणतायत। त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय। बॅनरवर जाहिरातीत अटलजींचा फोटो होता असं बावनकुळे म्हणतायत, तर फोटो नाही असं म्हणणं हे बालिशपणा असल्याची टीका संजय शिरसाट यांनी केली। पंतप्रधान मुंबईमध्ये आले होते, अटल सेतूचं उद्घाटन केलं, पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता? आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा। श्रेयवादाची लढाई नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील, कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही। त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा। कदाचित त्यांनी पूर्ण चित्रण बघितलं असतं, अटल सेतूच्या पूर्ण फिल्म बघितल्या असत्या आणि अटल त्या ठिकाणी संपूर्ण वातावरण बघितलं असतं। प्रत्येक बॅनरमध्ये पोस्टरमध्ये सरकारच्या प्रत्येक फ्लेक्समध्ये जी जाहिरात दिली होती त्या ठिकाणी जे उद्घाटनाचे आणि बोर्ड लावले होते त्या सर्वमध्ये सध्या अटलजीचा उल्लेख होता, फोटोग्राफ होते। उद्धव ठाकरे हे जेव्हा टीका करतात जाणीवपूर्वक मी वारंवार सांगतो ते एक नरेटिव्ह सेट करतात काही ना काही पद्धतीने मीडियासमोर येण्याकरता। उद्धव ठाकरेंनी कालचा कार्यक्रम पूर्ण बघितला असता तर अशी टीका नसती केली। अटलजीचा फोटो नव्हता, मग उद्धव साहेबांची त्या नरेंद्र मोदी शिंदे साहेबांनी कशी घेतली, काय बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देतात। अटलजीचं नाव त्या सेतूला लागलंय, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव लागलंय, माननीय बाळासाहेब ठाकरेंचं, ते तुम्हाला दिसत नाही। डोळ्यावरच्या पट्ट्या काढा आणि या महाराष्ट्राकडे चांगल्या नजरेने पहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।